कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 221 ते 228. यमुनेवर लाटा उंटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं? क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनीही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली. राजांच्या पायावर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, डोकीवर टोप असल्यासारखे चालत होतात तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बाल संन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजी पंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजी पंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिल्लगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे, पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्मानेच संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे तुम्ही, वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बाल संन्यासी सुख झाला. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवा गैब हो गया ही खबर हा हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरव्वत निकलो यहीं से म्हणत फौलाद खांची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. वजीर आजम, सेवा ने कितने रुपये नजर निसार किए पेश किए थे? औरंगजेबाने जाफर खानला विचित्र कडवट सवाल टाकला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मुहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खानाने जामदार खान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए कितना खर्चा दिया था? औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे चढले. 1,00,000 रुपया अलिजा. जाफर खानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला, नमक हराम, दगलबाज. हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुन्हा पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत लाख लाख रुपये किमतीचे हिरे, रत्ने, माणके दडवून राजे संभाजीराजांच्यासह मथुरेच्या वेशी बाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेश राजांच्या माणसांनी चढविले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे, संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले. सर्जेराव,
किती पल्ला मागं पडला? राजाने धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेश घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले. जी, असेल की 10 कोसाचा. सर्जेरावाने उत्तर दिले. एवढाच? राजांनी एक काटोक उचलून धरीत धुनीत घातले आणि संभाजी राजांकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते. ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता. मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारे जण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थबकत होते. तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन पुन्हा वाटतोड सुरू होत होती. थकला? राजाने प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री तोडली. जी, नाही. कसल्या तरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला संन्यासी हात ठेवला. जरा येता? घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारात केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघेही पितापुत्र झाडाच्या घेऱ्याखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कुणालाच अंदाज येईना. आमचं एक ऐकता? राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. जी. काही क्षण खोळंबले. मनी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते. आज ते करणे पडले. पल्ला लांबचा आहे. राजे थांबले. आपसुकच. जी. तुम्ही थांबता? राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतांसारखे एकमेकास भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली एकाच हातपकडीतून. जी, आज्ञा. कुठून तरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाड्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पाणथरून आले. चंदावलीचा फुल्ला स्वार ऐन धुमाळीत हत्यार मार करीत हारोलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दूर हटवीत वर आला. खरंच आमचे काळीजच यांच्या रूपानं कुणीतरी सोनरसात डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हाताने पेश केलं आहे. राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते. सावळे हात, एकला जीव. क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. चला. संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेऱ्याखालून तांड्याकडे चालले. कृष्णाजी पंत, बडे ध्यान से सुनो. तांड्यात येताच राजे कृष्णाजी पंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले. हाँ स्वामीन, हम आगे कूच करते हैं. हमारे फर्जंद केशोपंत और कवि जी के साथ पीछे लौटेंगे. मथुरा, ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है. मुल्क में जाकर हम हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत देकर. तब तक कुंवर तुम्हारे भाई के पास रहेंगे. अभी से ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं. राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मणभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. बोलो. राजांचे सलगी देणे सुरू झाले. हम गरीब ब्राह्मण, ये राजपुत्र, कुछ न होनवार बना तो हम कैसे मुंह दिखाएंगे आपको स्वामी. कृष्णाजी मन से बोले. कृष्णाजी पंत, न होनवार अब भी हो सकता है. हम इसका नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे. राजाने कृष्णाजी पंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले. त्यांनी केशवपंतांना तयार केले. तुम्ही केशवपंतांबरोबर परतीची चाल धरा. ते सांगतील तसे वागा. कुणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका. राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठातून निसटणारे बोल अन बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले. केशवपंत, तुम्हारे घर में कौन कौन है.
राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले. माँ है, भाई बहने है, त्रिमल उत्तरले. तो आज से ये तुम्हारे भांजे, ध्यान रखना. राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेलकांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते आणि तो क्षण आला निरोपांचा. शिबडातील लोटक्यात दही होताना चहू अंगाने विरजण साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले. आता धीर पुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले. शब्दांनी नकळतच चिलखती चढवली. भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले. राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हाताने थोपटले. भवानीच्या 2 डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते. 2 वाटणारे, पण जे काही भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे, एक जोड झालेले. राजांनी झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजी बरोबर मागे राहिले होते म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करत चला. कमी बोला, हिच्यावर भरोसा ठेवा. ओंजळीत बैरागी शिवाची बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनपिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडीव दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावे तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून ओघळत छातीवर कोसळले. ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलकती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठवणारी एक सरसरती रक्त लाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यात भुसलाई मोती आणून सोडले. संन्याशाने आपल्या केसलांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले अश्रूंच्या रूपाने. शंभूबाळ उठा. लगबगीने राजाने त्यांना वर उठवून घेतले. महाराज साहेब, आमचा मासाहेबांना, थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला, पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले होते. आणि हे सलामत परत आले नाहीत तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत काही घालता येणार नाही. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्याच्या सणके सरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलकते घेतले. भिडली. परिस्थितीच्या वारे झोताने ती मावळी जरी पटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केशवपंतांच्या हाती काही हिरे माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, औक्षवंत व्हा. आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा. हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी. राजांच्या धीर बोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी. कधी नव्हता तो भोसले कुळीचा चौरंग झाला. मथुरेत संभाजीराजे, तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर राजे, राजगडावर थकदिल जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसुबाई. संजाबाचा घेर
डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची माने मागे गाठ आवळलेले, छातीवर आडवे यज्ञोपवीत चढविलेले, कपाळी गंधटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखू देखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते. केशवपंतांनी त्यांना उत्तरी आन्हिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला. केशवपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाश सुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केस गुंफणीत माळावे तशी ही बोली होती. मधुरातली मधुर. ऐकताना अंगाभोवती पिवळा धमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी. आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे, पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते. एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला. ही भाषा देशी आमचे गोंधळी आईचा महिमा उभा करतात तशीच आहे. मंदिरातून परतताना कंस का किला हे बेसाऊ ठिकाण आले. विसाजी पंत म्हणाले, देखना है किला? जरूर म्हणत संभाजीराजे कंस किल्ला या मथुरेतील सर्वात उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ली मारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या. थोरल्या मासाहेब या यमुना काठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील? एक वळण शंभूराजांच्या मनात सर्कन फेर टाकून गेले. ते यमुनेकडे डोळे जोड बघत राहिले. त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाऱ्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल. राजे प्रयागच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाट पायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने यावेळी रोखले होते. हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, बुआजी, ये गरुड़ के पांख है, मैना के पहाड़ी के, हर काम में यश देने वाले, ले जाओ 5. राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमान बाग चढवून गेले. हर काम में यश देने वाले, गरुड़ के पांख. पारध्याच्या हातातली पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. आता एकाच कामी यश पाहिजे, शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या. राजांनी गरुडाची 5 पिसे आपल्या सडक बोटात घेतली. सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांचा गरुड बच्चा कंस किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे. आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे. काळाने दिवस रात्रीचे काळे पांढरे गरुड पाक आपल्या टोपात खुपसले. 1.5 महिन्यांचा काळ मागे पडला. मजल दर मजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्याशी वेशात उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला. गड पायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली. आई साहेब, राजे राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत संन्यासी वेशात. पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गड लोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे. भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले. झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले. मिरमिटताना क्षीण आवाज उठला, जगदंब जगदंब. भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले. ती दिसत नव्हती. जिजाऊ काळीजभर चरकल्या. आई, मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो. कोप करू नको, आम्ही लेकरू. जिजाऊने दाटल्या नेत्रकडा निपटल्या. देव्हाऱ्याच्या पाय झोत्यावर आपला सोशिक माथा टेकविला. मोरोपंत आज्ञेसाठी खोळंबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले, आम्ही निघावा आईसाहेब? त्यांना हात इशारतीने जवळ बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक एक शब्द बोलल्या. पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगाती. संन्याशाच्या वेशात आऊ समोर येऊ नये म्हणतात. या. जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती.
पायथ्याशी कोण कोण आले आहेत याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावाची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गड पायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या बैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता. मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तबकधारी मावळ्यांनिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले. खांदा भेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोना पाझरावा तसे पंतांचे डोळे पाझरू लागले. राजांनी तातडीने चलावे. मासाहेब, मोरोपंतांचे शब्द घशातच घुटमळले. निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे. पंतांनी जिजाऊंचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्मपट्टे वर चढले. हे ध्यानी नव्हते राहिले. राजांनी भस्मपट्ट्यांना मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले. तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छाटीला त्यांनी ती उतरण्यासाठी हात घातला. लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाटी चढली. आम्ही ही छाटी उतरतो आहोत, पण शंभू बाळांच्या अंगी ती आजही असेल. हे असे विचार, असे क्षण पाठलागावर पडले की वाटते अंगची छाटी कधी उतरूच नये. पुत्र संन्यासी वेशात, पिता राजपेहरावात, हा कसला खेळ? काय आहे आईच्या मनी? जगदंब जगदंब. राजांनी छाटी उतरली. अंगी चढवावा म्हणून त्यांनी घोंगडीवर मांडलेल्या एका तबकातील जामा उचलला आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाभळीचे बनचे बनच फुलले. डोळे ताणून ते हातातील आखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले. तो शंभूराजांचा होता. त्याच्या एका दर्शनाने राजांचे राजेपण, संन्यासीपण घुसळून दूर फेकून दिले. नको तो विचार राजांच्या आबा म्हणविणाऱ्या मनात चौखूर घुसला. शंभूबाळ सलामत आले नाहीत तर? पेहराव करून कपाळी शिवपट्टे भरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी मंत्रीगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ माणूस गर्दीने पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यांवर टेकू लागल्या. इमानी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. 12 बंद्यांचे बंद तणाव देऊ लागले. माणसे हरवलेला राजा डोळ्यांच्या म्यानात तलवारीकत आबादानीने साठवून घेऊ लागली. क्रमशः